30 जुलै 2014 रोजी घडलेली ती घटना. नैसर्गिक आपत्ती माळीण गावात आली आणि ते गाव अक्षरशः गाडलं गेलं. त्या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण मृत्युमुखी पडले. याच घटनेवर आधारित मराठी चित्रपट एक होतं माळीण हा 24 जुलैला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचा टीझर बघताना खरोखरच डोळ्यात पाणी येतं आणि मनात प्रश्न उभे राहतात की खरोखरच ज्या गावात ही घटना घडलेली असेल, किती संकट मोठं आलं असेल नाही. आणि हे सगळं तो जो आक्रोश आहे, तो आक्रोश सुद्धा या टीझर मधनं दाखवण्यात आलेला आहे आणि आपल्याला उत्सुकता या गोष्टीची लागून राहिलेली की हा सगळा प्रसंग, ही सगळी नैसर्गिक आपत्ती कशा पद्धतीनं चित्रित केली गेली असेल. आपल्या हातात काहीच नाही. एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं होतं हे सगळं त्या टीझर मधनच इतक्या प्रभावीपणे दाखवलंय की ते चित्रपटात किती प्रभावीपणे मांडलं असेल याची उत्सुकता मनाला लागून राहते. त्याकरता 24 जुलै पर्यंत वाट बघावी लागेल. पण नैसर्गिक आपत्तीवर आधारित असा हा पहिला मराठी चित्रपट आहे. कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. चित्रपटाकडनं खूप अपेक्षा आहेत. हे सगळं टीझर मधनं नक्कीच आपल्याला जाणवतं.